आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि यात काही कठीण नाही असं राज ठाकरे महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हणाले. राज ठाकरेंनी उबाटासोबत येण्याचे संकेत दिल्यानं राज उद्धव एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलं. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंनी प्रतिटाळी दिली आहे. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली असं म्हणत उद्धव ठाकरेंकडूनही युतीचे संकेत देण्यात आले. माझ्यासोबत जाऊन हित की भाजपसोबत जाऊन हित ते ठरवा असं उद्धव ठाकरे म्हणालेत. राज ठाकरेंसोबत जाण्याची तयारी दर्शवली, मात्र त्यासाठी काही अटी शर्तीही उद्धव ठाकरेंनी घातल्यात. शिंदे भाजपच्या पंक्तीला न बसवण्याची अट उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातली. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज उद्धव यांनी एकत्र आलंच पाहिजे. आज माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. हे दोन भाऊ एकत्र आले तर इतरही वेगळी झालेली कुटुंब राज उद्धवचा आदर्श घेऊन एकत्र येतील अशी प्रतिक्रिया ठाकरे बंधूंचे मामा चंदू वैद्य यांनी दिली. मराठी माणसावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. राज ठाकरेंच्या मन की बात आहे. आम्ही वाट पाहू. यापेक्षा चांगलं काही घडण्याची राज ठाकरेंकडून चांगली भूमिका येत असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनीही एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2014ला भाजपसोबत युती तुटली आणि त्यानंतर अनिल देसाई आणि उद्धव ठाकरेंनी आमचे फोन उचलले नाहीत. आम्ही एबी फॉर्म राखून ठेवले होते, पण अनिल देसाईंनी आपले एबी फॉर्म वाटले, त्यामुळे यांना अटी शर्ती घालण्याचा अधिकार नाही. मात्र एकत्र येण्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिली. भाजपला महाराष्ट्र लुटायचा आहे. शिवसेना स्थापन झाली महाराष्ट्राच्या हितासाठी, मात्र ती अमित शहांनी तोडली. हे विंचू आहेत, त्यांना घरात थारा देऊ नका असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. महाविकास आघाडी सोडणार काय यावर आता बोलणार नाही. आता राज ठाकरे एसएनशी आणि भाजपसोबत आहेत. महाराष्ट्राच्या हिताचं काम ते आता करत नाहीत. राज ठाकरेंचा ते वापर करतायत. हे राज ठाकरेंना कळलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजप दोघांच्या मध्ये येणार नाही अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असं बावनकुळे म्हणाले. राज ठाकरेंनी कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो. आम्ही एकनाथ शिंदे यांनी घातलेल्या निर्णयाला बांधील आहोत असंही ते म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद फार मोठी होईल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. राजकारणात काही होऊ शकतं असं भुजबळ म्हणाले. दोन्ही ठाकरेंना जनतेनं नाकारलंय, त्यामुळे त्यांना एकत्र येण्याची गरज वाटत नाही अशी टीका अतुल भातखळकरांनी केली. कोणताही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो आणि त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे आक्षेप असायचं कारण नाही असंही ते म्हणाले. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही. उद्धव ठाकरेंनी यापूर्वी घेतलेल्या भूमिका आणि राज ठाकरेंनी केलेला विरोध राज ठाकरे कधीही विसरणार नाहीत असं मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं. तर ठाकरे बंधू एकत्र येतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंनी प्रतिक्रिया दिली. स्वभावामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं शक्य नाही अशी खोचक टीका त्यांनी केली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राला निश्चितच फायदा होईल अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईकांनी दिली. आपल्याला कोणाच्या विरोधात लढायचे हे राज ठाकरेंनी स्पष्ट करावं असं नाईक म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणं हा त्यांचा घरगुती प्रश्न आणि त्यांच्या एकत्रित येण्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया माजी खासदार रामदास तडस यांनी दिली. त्यांच्या पक्षातील लोकांना हे दोन्ही बंधू एकत्र यावेत असं वाटत असेल. राज उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं की न यावं यावर कोणत्याही राजकीय पक्षांनी सांगण्याची गरज नाही. प्रत्येकजण आपल्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून जो तो निर्णय घेईल. ते एकत्र येत असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यात भावभावांचं नातं आहे. राजकीय विषय वेगळा आहे. दोन शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्राचा फायदाच होईल. याबाबत व्यापक निर्णय राज ठाकरे घेतील असं अंबादास दानवे म्हणाले. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारण आणि खेळामध्ये आम्ही काय घडेल
हे आम्ही तुम्ही सांगू शकत नाही. दोघेही एकत्र आल्यास आम्हाला मनपा निवडणुकीत फटका बसेल असं वाटत नाही, असं गोगावले म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर अतुल लोंढेंनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांना कळू लागलंय की भाजप कसा आहे. भाजपसोबत राज ठाकरेंचा भ्रमनिरास झालाय असं लोंढे म्हणाले. हिंदी भाषा लोकांना जोडण्याचं साधन आहे. बाहेर राज्यात गेल्यानंतर मराठी आपण संवाद साधू शकणार आहोत का, असा सवाल प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात मराठी ठीक आहे, पण देशात आपल्याला हिंदी आली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत. दरम्यान ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची बैठक होते त्या ठिकाणी अजितदादांना विनंती करणारा एक बॅनर झळकला. छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर रिपाई नेत्यांनी देखील एकत्र यावं असं आवाहन डॉक्टर राजेंद्र गवईंनी केलं. बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले आणि राजेंद्र गवई यांनी एकत्र आल्यास स्थानिक पालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत 1000 कार्यकर्ते निवडून येतील असं गवई म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार, त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला मत मिळणार नाहीत असं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. आणि या वक्तव्यानंतर नव्या वादाची शक्यता. पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. संग्राम थोपटेंनी पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना त्यांनी ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला. महाडमध्ये 23 एप्रिलला 134 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होते. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात ही सोडत आयोजित केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या 2 आमदारांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी वाटपाबाबत ही तक्रार करण्यात आली. आमदारांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी 7,25,00,000 रुपयांच्या कामांना स्थगिती दिली. दरम्यान ही तक्रार नसून प्रशासकीय कामांचा एक भाग आहे असं स्पष्टीकरण आमदार तुषार राठोड यांनी दिलं. शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सभासद नोंदणी कार्यक्रम पार पडला. यावेळी निलेश राणेंनी सभासद नोंदणी करण्याचं आवाहन केलं. आपण भाजपमध्ये जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनी आपल्या मातोश्रींसोबत साईबाबांचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विमानतळावर उडान कॅफे सुरू करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. सोलापुरात मंत्री भरत गोगावले यांच्या समोरच शिवसैनिकांच्या 2 आजीबाजी जिल्हा प्रमुखांमध्ये आचावाची झाली. माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ यांनी मनीष काळजे यांना धक्काबुक्की केली. गोगावलेंनी मध्यस्थी करत बाचाबाची थांबवली. संपूर्ण राडा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलंय आणि यावेळी सहकुटुंब त्यांनी प्रार्थना केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या 26व्या दीक्षांत समारंभात गडकरींनी पदवी प्रदान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपप्रमाणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशी सूत्रांची माहिती आहे. पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक झाली. वाशिममध्ये जोरदार घोषणाबाजी करत मनसेनं निषेध नोंदवला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाची होळी केली. पहिलीपासून हिंदी विषय ठेवण्याचा GR रद्द करावा या मागणीकरता चिपळूणमध्ये मनसेनं आंदोलन केलं. महाराष्ट्राचा बिहार होऊन देणार नाही, आम्हाला हिंदी भाषा मान्य नाही अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. हिंदी भाषा अनिवार्य केल्याच्या निषेधार्थ मनसेनं मलबार हिलमध्ये निषेध आंदोलन केलं. शासनाच्या शासन निर्णयाची प्रती फाडून त्याची होळी करत मनसेनं निषेध नोंदवला. गडचिरोली पोलिसांनी माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या जहाल माओवादी रघुसह 4 माओवाद्यांना अटक केली आहे.
जहाल माओवादी रघुवर 4 राज्यात 60 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शहादा तालुक्यातील बामखेडा गावात बायोगॅस प्रोजेक्ट साकारला जातोय आणि या प्रोजेक्टच्या ठेकेदाराने गॅसची पाईपलाईन लोकांच्या घरावरून उघड्यावर टाकली आहे आणि त्यामुळे गॅस लीक होऊन स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यवतमाळमध्ये राज्यस्तरीय आदिवासी प्रधान जमात साहित्य आणि सांस्कृतिक कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. रत्नागिरीमधील नारंगी नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू आहे. गाळ उपस्यामुळे खेड दापोली मार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय. चिखलामुळे अपघाताचा धोका वाढला. सांगलीत आग्र्याहून मातीच्या बाटल्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत आणि या बाटल्यांची ग्राहकांमध्ये जोरदार चर्चा आणि मागणी दिसून येते.